नेपाळीची चुंदरी म्हणत होती, सरकार प्रत्येक मदत करणाराची नोंद करून ठेवतंय. ए गायबान्या नेपाळ्या, माझी पण नोंद कर, माझं नाव टाक आणि त्याच्या मागे लिही शेतकरी. तुला काय वाटलं मदत करायला राजकारणच करावं लागतं किंवा आमदारच व्हावं लागतं, खासदारच व्हावं लागतं? मराठ्यांच्या या आंदोलनाला कोणी मदत नाही करत आहे. मदत करतोय गावगाड्यातला सामान्य गरीब कुटुंबातली माणसं आणि त्या मदतीवरतीचे आंदोलन चालू आहे. त्यामुळं भिकारचोटांना नोंदी घेण्यापेक्षा सरळ सरळ काय करा, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करा. आणि नेपाळ्या, तो बी मराठाचाही केला. पाजली का एखादी बाटली आंदोलकाला? शहाणपणा करतोय. तुला भिकारचोट म्हणू का? तू माणूसच नसशील रे, जाऊ दे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या जे 2% पुढारलेले मराठा नेते आहेत ना, मागच्या 3-4 दिवसामध्ये हे एकही पुढे आला नाही. याच्यातल्या एकानेही आंदोलकाच्या तोंडाला पाण्याची बाटली लावली नाही ना खायला दिलंय. हे उलट मराठ्यांच्या विरोधामध्येच भाषणं करतायत, भाषणं ठोकतायत. या भिकारचोटांना यांची जागा आपल्याला दाखवावी लागेल. मग मराठा नेते आजपर्यंत पुढारलेले त्याच्यामध्ये प्रत्येक जण आला आणि या प्रत्येक जणांनी छळलंय, लक्तर तोडल्यात, मराठ्यांचं अगदी वाटुळं केलंय. या सगळ्या भिकारचोट पुढारलेल्या मराठा नेत्यांनी यांना यांची जागा दाखवावी लागेल. आणि नेपाळ्या, आम्ही कधीच कमी पडणार नाहीत. ते मराठे आहेत, हम खडे तो सरकार से बडे. वो वीर वीर वो महावीर, वो न्याय नीति में धीर धीर, दुखियों को देख होता अधीर, जुल्मी को देता